राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं मतदानाचा हक्क बजावला। जनतेनं मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मुंबईत कुलाबा इथं मतदानाचा अधिकार बजावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह ठाण्यात मतदानाचा हक्क बजावला। आजचा दिवस लोकशाहीचा उत्सव असून सर्वांनी त्यात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा उत्सव आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे, ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे। भाजपाचे नागपूर दक्षिण पश्चिमचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा। लोकशाहीमध्ये आपण सरकारकडनं अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आपल्या सरकारकडनं आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सर्वांनी भरभरून मतदान करावं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती इथं मतदानाचा हक्क बजावला। राज्यात महायुतीचं सरकार निवडून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। योग्य उमेदवाराला महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या त्या मतदारसंघामध्ये विजयी करावं आणि महाराष्ट्र सातत्याने घोडदौड पुढं देशामध्ये चांगल्या प्रकारे राहील अशा प्रकारचा